नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, दूरदर्शनच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्षाचं विक्रमी उत्पादन दरवर्षी होत असतं. सांगली, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये द्राक्षाचं विक्रमी उत्पादन दरवर्षी होत असतं. आता द्राक्ष बागांचा फळ उत्पादनाचा जो काळ आहे तो संपत आलेला आहे. बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे उत्पादन शेतकरी बांधवांनी यावर्षी पण घेतलेलं दिसून आलं. द्राक्ष बागा संपत आलेल्या आहेत आणि आता आपल्याला छाटणी करण्याची तयारी करणं फार गरजेचं आहे. आणि या अनुषंगानेच आज आपण एका महत्त्वाच्या विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमासाठी केलं आहे. आज आपण खरड छाटणी याविषयीची सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमातून घेणार आहोत. आणि याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपण पुणे दूरदर्शन केंद्रामध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर R.G. सोमकुवर सरांना. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार मंडळी, मला सोमकुवर साहेबांची विशेष ओळख तुम्हाला करून द्यायला आवडेल. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था मांजरी पुणे या ठिकाणी सर संचालक या पदावर कार्यरत आहेत. सरांना द्राक्ष संशोधन या विषयातील अतिशय सरांचा गाढा अभ्यास आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जाऊन फळबागांमध्ये जाऊन सर संशोधन करत असतात, शेतकरी बांधवांना सल्ला देऊन मदत करत असतात. असं अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व सोमकुवर साहेब आज आपल्याला खरड छाटणी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सोमकुवर साहेब, आपण चर्चेला सुरुवात करूया. प्रारंभी यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्ष फळबागांची परिस्थिती कशी राहिलेली आहे, उत्पादनाची स्थिती काय आहे, याविषयी आपण काय माहिती द्या. गेल्या हंगामाचा जर विचार केला तर काही भागामध्ये जेव्हा पाऊस जास्त झाला असेल त्या ठिकाणी घड कुजेची समस्या होती. पाऊस टिकून राहिला काही काळ, त्या ठिकाणी डाउनी मिल्ड्यूसारख्या रोगांची जास्त समस्या होती, करपा या रोगाची समस्या होती. तर फळछाटणी झालेल्या नुकत्याच झालेल्या बागेमध्ये जिथे जास्त वेळ पाऊस टिकून राहिला त्या ठिकाणी म्हणजे साधारणतः छाटणीच्या पासून 8 दिवसापर्यंतच्या कालावधीत पाऊस आला असेल त्या ठिकाणी घड जिरण्याची समस्या होती. अशा काही ठिकाणी काही भागामध्ये ही समस्या पाहण्यास आली. परंतु त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी माल निघाले, चांगले झाले, टिकून राहिले आणि हंगाम हा चांगला व्यवस्थित राहिला हंगाम. आणि लोकांना आता सध्या या वेळेस पैसा सुद्धा चांगला होत आहे. आता आजचा आपला जो विषय आहे खरड छाटणी, म्हणजे आता फळबागा संपलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये शेतकरी बांधवांनी खरड छाटणी करणं अपेक्षित आहे. पण ही खरड छाटणी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचं व्यवस्थापन साधारण कशा प्रकारे केलं जातं, याविषयी आपण काय सांगाल? खरड छाटणी आपण जेव्हा एक घड घेतला असेल, घडाचं उत्पादन घेतलं एका काडीवरून, ज्या काडीचा जाडी जवळपास 8 ते 10 मिलीमीटर असेल, ती लांब काडी जवळपास 85 ते 90 सेंटीमीटर असेल, अशा काडीवरून आपण एक घडाचा विकास करून घेतला. आणि विकास केला म्हणजे काय झालं की त्या काडीतलं अन्नद्रव्य सर्व संपलं. आता त्या काडीच्या मधले ज्या अन्नद्रव्याचा ह्रास झाला. आता याच्यामधून जर समजा आपण पुन्हा छाटणी घेतली तर नवीन आपल्याला फक्त फुटी निघतील नवीन, परंतु घड मिळणार नाही. आणि म्हणून आपण याच्यात उष्णकटिबंधीय प्रदेशात ट्रॉपिकल क्लायमेट जे म्हणतो आपण, तर या क्लायमेटमध्ये आपल्याला 2दा छाटणी घेऊन एकदा आपण फळ घेतो. तर अशा वेळी आपल्याला खरड छाटणी घेणं यावेळेस गरजेचं असते. बरोबर. आता खरड छाटणीचं महत्त्व आपण या ठिकाणी अधोरेखित केलं सोमकुवर साहेब. पण खरड छाटणीपूर्वी काही विश्रांती बागेला देणं गरजेचं असतं. ही विश्रांती देणं का गरजेचं आहे आणि किती दिवसांची विश्रांती शेतकरी बांधवांनी बागेला द्यायला पाहिजे? फळ काढणी झाल्यानंतर साधारणतः 20 दिवसाचा किमान 20 ते 30 दिवसाचा कालावधी असा असेल की ज्याला आपण विश्रांतीचा कालावधी म्हणतो. आणि या कालावधीत बागेला विश्रांतीची गरज असते. त्याला कारण एक की जी झीज भरून निघाली, ती झीज भरून निघण्याकरिता झीज झाली असेल, ती झीज भरून निघण्याकरिता आपल्याला विश्रांती देणं गरजेचं आहे. आणि याच विश्रांतीच्या कालावधीत आपल्याला नेमकं काय करायचं हा एक प्रश्न पुढे असतो. तो प्रश्न आपल्याला सोडवण्याकरिता त्या बागेत वेलीला नत्राचा पुरवठा थोड्याफार प्रमाणात आणि पाण्याचा पुरवठा अशा प्रकारे करावा की नवीन फुटीसुद्धा निघणार नाहीत आणि वेलीची विश्रांती जो कालावधी आहे त्यामध्ये ती झीज सुद्धा भरून निघेल. अशा प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करावं. आता खरड छाटणी करण्याचं जर शेतकरी बांधवांनी ठरवलं तर त्यासाठी काही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे का आणि ती कशा प्रकारे करावी? की एक तर आपण विश्रांतीच्या कालावधीमध्ये आपण अन्नद्रव्याचा पुरवठा करून जमिनीची त्या वेलीची झीज भरून काढतो. त्यानंतर जमिनीमध्ये मुळी तयार करणे, पांढरी मुळी ज्याला म्हणतो व्हाईट रूट डेव्हलपमेंट, जे सक्षम अशी मुळी असते, ती मुळी याच्या मागील हंगामात पूर्ण काळी झाली असेल, लाल पडली असेल, ती सक्षम नाही आता, तर ती नवीन मुळी पुन्हा तयार करण्याकरता आपल्याला चारी घेणं गरजेचं असेल. आणि चारी घेऊन ती नवीन मुळी तयार करतो. चारी घेऊन घेतल्यानंतर काय होतं की त्या मुळ्या तुटतात, जुन्या मुळ्या.
मुळी तुटण्याकरता आपल्याला पुन्हा एक काळजी घेणं गरजेचं असेल की साधारणतः 30% मुळी यावेळेस तुटली तरी चालेल. बर. त्यापेक्षा जास्त मुळी जर तुटली तर मात्र अडचणीत येते. तर ही मुळी तुटण्यात इतक्यापर्यंत आणि त्यानंतर नवीन मुळी पुन्हा तयार करणं हा एक उद्देश आहे. आणि तीच तयारी म्हणजे आपल्याला चारी घ्यायची. ती चारी घेण्याकरता आपल्याला खोडापासून जवळपास 8 ते 9 इंच जागा सोडून 2 फूट रुंद आणि 3 ते 4 इंच खोल अशी चारी घ्यायची. बर. आणि पूर्वतयारीमध्ये आणखी काय येते मग की मग त्याचं आपलं नियोजन येईल, खतांचं नियोजन. हो. खतांचं नियोजनमध्ये त्यामध्ये आपल्याला शेणखत असेल, शेणखत टाकायचं आपल्याला, आणखी काडी कचरा असेल, कंपोस्ट असेल, बगॅस असेल, जे काही आपल्याला टाकता येईल ते. आणि जमिनीची आपण जर समजा माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून घेतलं असेल तर आपल्याला जमिनीची परिस्थिती, सध्या परिस्थिती माहीत होईल. बर. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला जमिनीत काय टाकायचं आहे तो आपल्याला निर्णय घेता येईल. ओके. हां. नाही तर मग ते जर केलं नाही तर साधारणतः हलकी जमीन असेल त्या ठिकाणी आपण म्हणतो की एक 50 किलोची एक युरिया आपण टाकू, एक DAPची बॅग एक 50 किलोची टाकूया आपण. त्यानंतर फेरस आहे, फेरस सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, झिंक सल्फेट, अशा प्रकारे त्यामध्ये टाकून चारी घेऊन लगेच त्याला झाकून घेणं गरजेचं असेल. ती म्हणजे पूर्वतयारी. बरोबर. म्हणजे पूर्वतयारीमध्ये चारी घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ती चारी घेतल्यानंतर ती झाकून ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता जर बाग जुनी असेल, एखाद्या शेतकरी बांधवाची जुनी बाग आहे, तर त्यासाठी खरंच छाटणीसाठी काही वेगळी तयारी करणं त्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे? होय, जुनी बाग जर असेल तर त्या बागेमध्ये बऱ्यापैकी ओलांडे डागळण्याची समस्या दिसेल. तिथे ओलांडे जुने झालेले असतील आणि जुने ओलांड्यावरती पुन्हा ज्या नवीन फुटी निघतात त्या फुटीमध्ये गॅप जास्त दिसत असेल. गॅप जर जास्त दिसली तर त्या परिस्थितीमध्ये काय होतं की काड्याची संख्या कमी होते. आणि म्हणून आपल्याला यावेळेसची जुन्या बागेचं नियोजन थोडंफार वेगळं असेल. ते नियोजन असं असेल की जिथे जिथे ओलांडे डागळले आहे आणि आता आपल्याला माहीत आहे की नवीन ओलांडे नवीन फुटी तिथे निघण्याची शक्यता कमी आहे, अशा परिस्थितीमध्ये तो ओलांडा आधी मागे जाऊन कापून घ्यावा. कापून नंतर त्याच्या मागील हंगामात त्याच ओलांड्यावरती जे काडी असेल मागील हंगामातली त्या काडीला 3 ते 4 डोळ्यावरती कापून त्याला ती पुढे ओलांड्याकरता वळवून त्यावरती हायड्रोजन सायनामाइडचं पेस्ट करावं. म्हणजे ती काडी फुटेल. आता ही पेस्टिंग करते वेळेस नवीन जे काडी आहे त्या काडीला पेस्टिंग करणं सोडावं. हायड्रोजन सायनामाइडचं पेस्टिंग करू नये, फक्त जुन्या ओलांड्यावरती पेस्टिंग करावं. आणि हे जर करायचं झालं, लवकर बाग फुटायची जर झाली तर त्याच्याकरता एक नियोजन आणखी एक आहे की एप्रिल महिन्यामध्ये आपण जे छाटणी घेतो, खरड छाटणी, ती छाटणी थोडीफार लवकर घ्यावी. यांनी साधारण साधारण मार्चमध्ये. त्यावेळेस काय असते की तापमान कमी असेल आणि आर्द्रता थोड्यापैकी वाढलेली असेल तर त्या ठिकाणी डोळे लवकर फुटण्याची शक्यता असेल. बरोबर. आता आपण एक तापमानाचा उल्लेख केला, त्या अनुसरून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की तापमान आता वाढतं आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे, या तापमान वाढीचा काही परिणाम होतो का या खरड छाटणीवरती? खरड छाटणी आणि तापमान फुटण्यावरती, डोळे फुटण्यावरती याचे परिणाम होतात. कारण की ज्यावेळेस बागेत तापमान वाढलेलं असेल, आता साधारण आपण एप्रिल महिन्यात बघतो 42, 43, 44 पर्यंत तापमान गेलेलं असेल. गेल्या 2-4 दिवसाचाच आपण आढावा घेतला तर 42-43 पर्यंत बऱ्याच ठिकाणी तापमान पोहोचलेलं आहे. अशा परिस्थितीत आर्द्रतेचं प्रमाण एकदम कमी होते आणि ही आर्द्रता जवळपास 30% पर्यंत येते. डोळे फुटण्याकरिता, वेलीच्या त्याला शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग वाढण्याकरिता एक साधारण तापमान आणि आर्द्रतेची गरज असते. साधारण तापमान 30 ते 35 डिग्री असावं, आर्द्रता 50%च्या पुढे असावी. पण इतकी जर तापमान नसेल, तापमान एवढ्यापेक्षा जास्त गेलं असेल, आर्द्रता यापेक्षा कमी जर झाली असेल तर मग डोळे फुटण्याकरता अडचणी लागतात, अडचणी येतात. आणि याकरताच आपल्याला छाटणीचा कालावधी आणि त्याचं काही व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं असते. बरोबर. आणि त्यासाठी मग चारी झाकून ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याला. चारी झाकून घेणं गरजेचं ते यावेळी असते, अशा प्रकारे असते की चारी जर उघडी राहिली असेल तर आपण आधीच मुळ्या तोडल्या, 30% मुळ्या तुटल्या असेल, काही ठिकाणी 40%, काही ठिकाणी 20% मुळ्या तुटलेल्या असतील. ते तुटल्यामुळे होतं त्या चारी जर जास्त काळ उघडी राहिली तर त्या मुळीच्या पेशी सुकतात, त्या मुळीच्या पेशी मरतात आणि एकदा सुकलेले पेशी पुन्हा आणखी तिला जिवंत होणं वेळ लागतो. हा काळ जर जास्त झाला असेल, जास्त याला वेळ जास्त लागला असेल तर मग काय होते की अन्नद्रव्याचा पुरवठा तर ती मुळीच करते. ती मुळी जर समजा पुरवठा करू शकली नाही, मेली असेल, ती पेशी मेली असेल, त्याच्या मुळीच्या नवीन मुळी तयार झाली नाही तर अन्नद्रव्याचा पुरवठा, पाण्याचा पुरवठा ते मुळीच करते. जर मुळी तयार नसेल तर मग ती पुरवठा काय करणार? आणि पुरवठा जर वरती झाला नाही तर मग ते डोळे फुटणार कसे? डोळे जर फुटले नाही लवकर
तर मग आपल्याला त्या ठिकाणी बागेत ओलांडे डागळले, ओलांडे मुके झाले, मुके अशासारखी झालेले दिसतात. परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. हो, आता या संदर्भातच आपण आता उल्लेख केला की ओलांडे मुके होतात. ते ओलांडे मुके व्हायची कारणं आपण आता बरीच प्रकारे विश्लेषण या प्रकारचं केलं. पण ही मुके होऊ नयेत म्हणून काय करावं किंवा मुके झाले असतील तर त्यासाठी काही उपाययोजना आहेत का? ओलांडे मुके होऊ नये म्हणजे डोळे जितक्या लवकर फोडून घेता येतील त्याकरता उपाययोजना करणे. बरं. आता त्यावरतीच्या उपाययोजना जर म्हटलं, लवकर डोळे फुटण्याकरता आपण आधीच म्हणतो की तापमान कमी पाहिजे, आर्द्रता जास्त पाहिजे, म्हणजे आपल्याला खरड छाटणीचा कालावधी थोडासा आधी घ्यावा लागेल, एक गोष्ट. त्यानंतर खरड छाटणीनंतर बागायतदार बऱ्यापैकी हायड्रोजन सायनामाईडचा वापर करत नाही. हायड्रोजन सायनामाईड फक्त बर्ड ब्रेकिंग केमिकल आहे, डोळे फुटण्याकरता वापरणारं औषध. अच्छा. त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचा वापर कमीत कमी प्रमाणात 20 ते 25 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण त्याचा वापर करता येईल. पेस्टिंग करता येईल हाताने, किंवा आपल्याला त्याची ओलांड्यावरती फवारणी सुद्धा करता येईल. बरं. ते एक. त्यानंतर बागेवरती जर आपण शेडनेट टाकलं असेल तर शेडनेट टाकल्यामुळे काय होतं की सावली झाली, आणि सावली जर झाली असेल तर तिथे तापमान कमी होईल, आणि तापमान कमी झालं की आर्द्रता आपोआप वाढायला सुरुवात होते आणि डोळे फुटण्यास मदत होते. बरोबर. बरोबर. तिसरी उपाययोजना त्यामध्ये एक असेल की आपल्याला हेही शक्य नाही, शेडनेट टाकणं शक्य नाही, त्याला खर्च पण लागतो. मग अशा परिस्थितीत काय करायचं आहे की ओलांडा जो आहे त्या ओलांड्यावरती पाण्याची फवारणी करावी. बरं. दिवसातून 2 वेळा पाण्याची फवारणी करूया आपण. 2 वेळा साधारणतः खरड छाटणीच्या 5व्या ते 6व्या दिवसापासनं 14 ते 15व्या दिवसापर्यंत सकाळी 11:30 ते 1, दुपारी 2:30 ते 4 च्या दरम्यान दिवसातून 2 वेळा जर पाण्याची फवारणी केली तर ओलांड्यावरती जमिनीवरती फवारणी केली तर तिथून बाष्पीभवन होऊन त्याची आर्द्रता वाढवण्याकरता जे ओलांडा आणि जमिनीचं अंतर आहे ते फार जास्त असल्यामुळे आपण लोकांना एनकरेज करत नाही, आणि पाण्याचा तुटवडा बऱ्याच ठिकाणी असतो. पाणी कमी असल्यामुळे मोकळं पाणी देणं शक्य नाही, ते आपण टाळतो. ओलांड्यावर पाण्याची फवारणी केल्यास त्या ठिकाणी डोळ्याच्या क्षेत्रामध्ये आर्द्रता जर वाढती, लगेच आर्द्रता वाढते, कारण की ते साल जे असते ओलांड्याची त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते आणि हळूहळू पाणी रिलीज करते. त्यामुळे ती आर्द्रता जर वाढली असेल तर डोळे फुटण्यास मदत होते चांगली. या 2-3 उपाययोजना आपण जर केल्या तर लवकर डोळे फुटेल आणि ओलांडा डागळण्याची, मुका होण्याची संभावना कमी असते. पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी पण आपण थोडंसं बोलूयात. तर खरड छाटणीपूर्वी किंवा खरड छाटणीच्या दरम्यान पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा प्रकारे असावं? अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जर विचार केला तर माती परीक्षण करून घेतल्यास आपल्याला कळेल. आता एक महत्त्वाचा एक विषय आहे की आपल्या ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष बागा आहेत त्या बागेमध्ये शेतकऱ्यांच्याकडे चुनखडीचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसते. कमी अधिक प्रमाणात जरी आपण म्हटलं तरी 8% पासून 15% चुनखडी दिसेल. मग या चुनखडी उपलब्ध असलेल्या बागेमध्ये काय होतं की वेलीची वाढ होत नाही, फुटी निघत नाही, मागे पुढे निघतात फुटी. पेऱ्यातील अंतर म्हणजे वाढ निमुळती असेल त्यामुळे पेऱ्यातील अंतर कमी असेल. पेऱ्यातील अंतर जर कमी झालं तर पानाचा साईज पण कमी असेल, आणि पानाचा साईज जर कमी असेल तर प्रकाश संश्लेषणाकरिता आणि काडीची जाडी होण्याकरिता अडचणी येतात. बरं. यावरती उपाययोजना जर म्हणलं तर आपण त्या चुनखडीवरती मात करणं गरजेचं आहे, आणि याकरिता सल्फर गंधकाचा वापर यावेळी करणं गरजेचं असेल. बरं. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने बऱ्यापैकी काम केलं यावरती, आणि त्याच्यावरच आपण म्हणतो की इतके टक्के माती चुनखडी असेल तर आपल्याला इतके किलो आपल्याला सल्फर टाकावं लागेल. साधारणतः 3% चुनखडी असेल तर तिथपर्यंत रूटस्टॉक तग धरून राहते. 3 ते 5% असेल चुनखडी तर 25 किलो आपल्याला गंधक टाकून मिक्स करून घ्यायचं. 5 ते 8% असेल तर 40 किलोपर्यंत, 8 ते 15% असेल तर 70 ते 80 किलो गंधक प्रति एकर प्रति हंगाम असे 2 ते 3 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी जर टाकलं तर त्यावेळेस जमिनीचा सामू जो वाढलेला असतो यामुळे चुनखडीमुळे 7.5-8च्या पर्यंत गेला असेल किंवा त्यापुढे गेलेला असेल, तो सामू आपल्याला कमी करणं गरजेचं होईल आणि तो करता येईल. हा सामू साधारणतः 6.5 ते 7.2 पर्यंत, ज्याला आपण आयडियल म्हणतो, तो असणं गरजेचं आहे. या चुनखडीवर मात करण्याकरता जे आपण गंधक टाकतो ते गंधक शेणखतामध्ये मिक्स करून टाकणं फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे असं आपण म्हणतो. तर हाच तो एक हंगाम आहे की जेव्हा आपण चारी घेतो आणि शेणखत टाकतो, या शेणखतामध्ये तो मिक्स करून घेणे. बरोबर. दुसरे अन्नद्रव्य आपण जर टेस्ट केली असेल, सॉइल टेस्ट, तर आपल्याला कळेल. अन्यथा साधारणतः आपली पहिल्या वर्षीची बाग असेल तर आपण आधीच काही सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं असेल, पहिल्या वर्षीची बाग असेल तर जवळपास 300 ग्राम
सिंगल सुपर फॉस्फेट एका वेलीला अशा हिशोबाने आपण त्याला करता येईल. बरोबर. DAP असेल 10 ग्राम एक पर वेल प्रति वेल अशा प्रकारचं नियोजन करता येईल. आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापर्यंत बागेमध्ये काही डेफिशियन्सी कमतरता दिसून येते. डॉगरीजा रूटस्टॉकवरती खास करून ही कमतरता दिसून येईल आपल्याला. तर काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची त्यापैकी आपण म्हणतो की फेरस आहे, त्यानंतर मॅग्नेशियम असेल, तर याची कमतरता आपण भरून काढण्याकरता आपल्याला जमिनीतून एक साधारणतः 10 किलो फेरस सल्फेट, 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट याची पूर्तता करून त्या जमिनीमध्ये त्या शेणखतामध्ये पूर्ण मिक्स करून आपण एक माती झाकून त्याचं आपलं हे नियोजन खताचं झालं. बरोबर. पाण्याचं नियोजन आहे की पाण्यामुळेच मुळी वर शोषून घेईन पाणी आणि त्यासोबतच अन्नद्रव्य घेईन. मग पाणी लागतं किती, तर आपल्याकडे व्यवस्थितरित्या काम केलं असेल आपण. द्राक्ष संशोधन केंद्रात जे लोक येतात त्यांच्याकडे बऱ्यापैकी परिस्थिती अशी आहे की ते मिलीमीटरवरती काम करतात पाण्याचं. साधारणतः किती किती मिलीमीटरचं आपलं बाष्पीभवन झालं त्यावरती पाण्याची मात्रा आपण ठरवतो. अच्छा. जवळपास ज्यावेळेस 42-43 डिग्री तापमान असते त्यावेळेस जवळपास 10 mm इव्हॅपोरेशन झालेलं असेल बाष्पीभवन. त्यावेळेस 1 mm इव्हॅपोरेशन करता 4200 लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस लागते आपण असं म्हणतो. म्हणजे एका एकरला जवळपास 16 ते 18,000 लिटर पाणी लागेल. आणि त्याचा जर एका वेलीमध्ये पूर्ण एकरमध्ये विचार केला तर 17-18 लिटर पाणी एका वेलीशी पाहिजे एका वेलीला. तर अशा प्रकारचं पाण्याचं नियोजन आपल्याला त्या बागेत करता येईल. पाणी आणि खत व्यवस्थापन हे मधल्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे करून मुळींना बळकटीकरण किंवा बागेचं बळकटीकरण एक प्रकारे करू शकतो. आता ज्या नवीन फुटी आहेत त्याची विरळणी करण्याची काय प्रक्रिया आहे का बागेत? जेव्हा आपण चारी घेतल्यानंतर पाणी देतो आणि छाटणी घेतली आणि मग डोळे फुटायला सुरुवात होतात. साधारणतः 14 ते 16व्या दिवशी आपल्याला फुटी निघताना दिसतात. आणि या फुटी जशा निघायला लागल्या मग तापमान वाढत जातं, पाणी सुद्धा आपण बऱ्यापैकी जमिनीत देतो आणि या परिस्थितीमध्ये नवीन फुटी निघतात, जोमाने निघतात. या फुटी इतक्या निघतात की एका वेलीवरती साधारणतः 80 ते 90 फुटी दिसतील आपल्याला. 80 ते 90 फुटी. मग आता याची विरळणी तेवढीच महत्त्वाची आहे, कारण सगळ्याच जर फुटी ठेवल्या तर काय होईल की एकही फूट व्यवस्थित चालणार नाही. काही फुटी फार जोमात चालतील, काही साधारण राहतील, तर काही एकदम अशक्त राहतील. अशा प्रकारच्या फुटी दिसतील. आमचा जो अभ्यास आहे तो हे म्हणतोय की साधारणतः 10% फुटी एकदम जोमानं निघायला दिसेल, पुढच्या 10% फुटी एकदम अशक्त दिसतील, तर बाकीच्या 70 ते 80% फुटी ज्या आहेत त्या एकसारख्या असतील. आपल्याला मग फुटी इतक्या 80-90 फुटी निघायला त्याची गरज आहे काय? नाही. निराशन प्रतीच्या द्राक्षाचा विचार जर करता एक घडाचा विकास होण्याकरता 450 ते 500 ग्रामच्या वजनाच्या घडाचा विचार करता आपल्याला 8 ते 10 मिलीमीटर जाडीची काडी पाहिजे. अशा काड्यांची जाडी मिळवण्याकरिता 1 स्क्वेअर फीट एरियावर 1 स्क्वेअर फीट क्षेत्र ज्या वेलीला मिळालं त्या अर्धी काडी अशा प्रकारचं नियोजन पाहिजे. म्हणजे जर माझी बाग 10 बाय 6 अंतरावरती असेल, 10 फीट बाय 6 फीट अंतरावरती जर असेल तर 60 स्क्वेअर फीट त्या एका वेलीला मिळालं. त्याला भागीला 2 जर केलं तर 30 फुटी फक्त पाहिजे. मग आता या 30 फुटी पाहिजे आहेत, मी 2 फुटी आणखी ठेवतो, 32 ठेवतो. बाकीच्या 80 फुटी किंवा असतील किंवा 90 फुटी आल्या असतील तर 58 ते 60 फुटी कमी करायच्या आहे. मग त्यामधून काय करायचं आहे की एकदम जोमात निघालेल्या फुटी आणि एकदम अशक्त असलेल्या फुटी त्यात आधीच काढून घ्यायच्या मला 10% त्यानंतर 70 ते 80% मधल्या ज्या एकसारख्या फुटी आहेत त्यामधनं अशा फुटी काढायच्या आहे की काही ज्या ठिकाणी एका डोळ्यातून निघालेली डबल फूट असेल, काही ठिकाणी खाली वाकलेली फूट असेल, खाली जमिनीकडे वाकलेली फूट असेल, अशक्त असेल, जाड असेल वाटल्यास पण खाली आलेली असेल, काही डबल असतील, एकाजवळ एक असतील, अशा फुटी जर आपण काढून घेतल्या तर आपल्याला साधारणतः ओलांड्यावरती 2.5 ते 3 इंचावरती अशा एक काडी असेल अशा प्रकारचं वातावरण जर आपण तयार केलं तर एकदम परफेक्ट वातावरण म्हणतो आपण त्याला. आणि त्यालाच म्हणतो आपण कॅनोपी मॅनेजमेंट, चांगल्या परिस्थितीने होते ते. म्हणजे अशक्त फुटी काढून टाकूयात आणि ज्या सशक्त आणि जेवढ्या आवश्यक आहेत त्या फुटी जर आपण ठेवून कॅनोपी तयार केली तर चांगल्या प्रकारचं फळ त्या फुटींना लागू शकतं. आता बऱ्याच वेळा या ज्या नवीन फुटी आहेत त्या पिवळ्या पडताना दिसून येतात. यामागं काही वातावरणातली बदल म्हणा किंवा तापमान वाढ किंवा अजून इतर काही कारणं असू शकतात. याविषयी आपण काय सांगाल? फुटी पिवळ्या पडतात, अशक्त दिसतात, काही फुटी निस्तेज दिसतात. त्याला एक कारण एक असतं की जमिनीमध्ये एकतर मुळीचा विकास पूर्ण झालेला नसेल,
पांढरी मुळी तयार झालेली नसेल, हं. अन्नद्रव्याचा पुरवठा झाला नसेल, जो काही खोडामध्ये ओलांड्यामध्ये जे काही अन्नद्रव्य होतं ते त्याने उचलून घेतलं आणि तितकंच थांबलं आणि म्हणून ते त्याची कमतरता म्हणून ते आपल्याला फुटी पिवळ्या पिवळ्या पडतात. पडतात. मग त्यामध्ये आपल्याला एक तर फेरसची कमतरता, बर नत्राची कमतरता असेल, नत्र जर कमी असेल तेव्हा सुद्धा त्या फुटी पिवळ्या पडतात. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. गारपीट आणि वादळ हे नेहमीच बागांवरती संकट ठरणार आहे. तर द्राक्ष बागांवरती जर अशी परिस्थिती ओढावली तर शेतकरी बांधवांनी काय करावं? बऱ्याच वेळा काय होतं की खरड छाटणी झालेली असेल, नवीन फुटी निघाल्या, फार जोमात चाललेलं आहे, हं. व्यवस्थित काम सुरू होतं, पण अचानक वादळी पाऊस येतो हो. किंवा गारपीट होतं. हं. त्यामुळे होतं, एक गारपीट जर झालं असेल तर त्या काड्यावरती पानावरती मार बसेल, हं. पानं फाटतात, पानं चिरतात, गारांच्या जखमा, पावसाच्या जखमा सुद्धा त्या कोवळ्या काडीवरती होतात. हं. मग आता यावरती उपाययोजना काय? एकतर बऱ्याचशा ठिकाणी काय होते, काड्या तुटून पडलेल्या असतात. ज्या ठिकाणी काडी तुटलेली आहे, तुटून पडलेली आहे, त्याच्या ठिकाणी त्याच्या खाली एक डोळा पुन्हा खाली येऊन पुन्हा कट घ्यावा, काप घ्यावा आणि नवीन फुटी काढावेत. बर ज्या ठिकाणी जखम हलकी जखम असेल हं. त्या ठिकाणी आपल्याला फार काही करायची गरज नाही. फक्त एवढंच आहे की काही कॉपरयुक्त हं. बुरशीनाशक काय असतील त्याचं एखादी फवारणी फवारणी करून करून घ्यावी. हं. आणि सोडून द्यावं त्याला. बर जेव्हा त्यामुळे काय होईल की आर्द्रता, पाऊस झाला तर आर्द्रता वाढलेली असेल आणि आपल्याला बऱ्यापैकी एक वरती काम सुरू होत असेल, मग विगर वाढेल, जोम वाढेल, बरं. काही अडचण येणार नाही. हं. ती ते जखम आहे ती भरून जाईल. भरून निघेल. पण जखम जर जास्त असेल, काडीवरती जोरदार जखम झाली असेल तर मात्र नंतर अन्नद्रव्याचं जे म्हणतो फूड मटेरियल, जे ट्रान्सलोकेशन म्हणतो आपण, हं. त्याचं वहन, हं. याच्यामध्ये अडचणी येतात. अशा वेळी आपल्याला काय करायचं की जिथे जास्त जखम झाली आहे तो भाग काढून घ्यावा. बर काढून नंतर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन यावेळेस नवीन फुटी निघण्याकरता महत्त्वाचं असेल. कारण की पाऊस जास्त झाल्यामुळे जोम जास्त वाढेल. हा जोम आपल्याला कमी करायचा, तेव्हा नत्र जास्त न देता स्फुरद आणि पालाश या 2 खताची फवारणीच्या माध्यमातून 1 ते 1.5 ग्रॅम आणि जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून जर आपण त्याला पूर्तता केली तर या वादळी वारं, पाऊस आणि गारपिटावरून आपल्याला बचाव करता येईल. बरोबर. म्हणजे अवकाळी संकट जर असं काही ओढवलं तर शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर सोमकुंवर सर, तुम्ही आज या कार्यक्रमात आला आणि या खरड छाटणी विषयावरती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना दिली. त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.